आहेत त्यांचं मनोबल वाढण्यासाठी त्यांचा क्रिकेट पंचांची खून येते आमच्या गुणलेखाला सामना सुरू होते. 5 षटकांचा सामना. स्ट्राईकला जाते तो हिरेना, नॉन स्ट्राईकला उभा आहे तो मनीष. एक स्वतः संघनायक गोलंदाज आमच्यापासून दूर जाताना थोडासा सराव करतायत. कुमार म्हात्रे गोलंदाजसाठी एक उंच पुरा गोलंदाज. आणि नक्कीच नितीन सर तुम्हाला मी एक गोष्ट नक्कीच आठवण करून देईन, जे उंच पुरा गोलंदाज आहेत असा स्वर्गीय उदय पाटील. कुमार यांच्यासाठी आता चेंडू पॉइंट मध्ये ढकलून देतात. एक धाव पूर्ण करतात. श्री गणेश होते या ठिकाणी 1 धावेचा. तर नितीन सर नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी विचारेन की जो तुमच्या ओमरमध्ये गोरदेव यंग स्टारचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न तुम्ही या ठिकाणी सफल करून दाखवलाय. आजचा पहिला दिवस आहे, एवढी प्रेक्षकांची गर्दी बघतोय. आता उद्याचा सुट्टीचा दिवस आहे, आज क्रिसमस नाताळ सुट्टीचा दिवस आहे, पण नक्कीच तुम्ही यशस्वी करायला जाताय. यस नितीन सर, या पाठीमागचा हेतू तुमचा काय होता? यस, खास करून आमचे जे प्लेयर्स आहेत ओमरमध्ये मास्टर यंग क्रिकेट यांनी एक नवीन संकल्पना का रचली का प्रत्येक खेळाडू कुठेतरी बाहेर जाऊन खेळतो, इकडे जाऊन खेळतो, मग तो आपल्या MBPL मधला खेळाडू का आपल्याच टीममध्ये का खेळून आपलं नाव वर्चस्व करू शकत नाही. उदय पाटीलला आता मात्र बघा, कारण चेंडूची वाट बघितली, सोडून दिला, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर होता आणि वाईटचा तिकडे इशारा येतोय ऑफिशियली आर्ग्युमेंट करू नका. आणि या अवांतराने एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे धावसंख्या आहे ती म्हणजे 3. तरी मूळ संकल्पना आहे तर आपला MBPL मधून कुठचा तरी खेळाडू एक चांगल्या स्तरावर जावा, एक चांगला प्लॅटफॉर्म त्याला मिळावा, आणि हे उद्दिष्ट कारण वर्ष पहिलं आहे. तुमच्या सगळ्यांचा जर आशीर्वाद असेल तर पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी अजून चांगलं आयोजन बघायला नक्कीच तुम्हाला मैदान चांगलं लाभलेलं आहे आणि यासाठी मैदानं चांगली हवी लागतात. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जाते ऑन साईडला, दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत आणि संघाला नेऊन ठेवतात ते 4 या धावसंख्येवर. नितीन सर तुमच्या माहितीसाठी बोलायचं झालं तर प्रफुल्ल काशीनाथ पाटील मीराबाईंदर माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी यांच्या संकल्पनेतून हे जे मैदान तुम्ही जे बघताय, ही जी हिरवळ तुम्ही बघताय, ही माझ्या कामगिरीमध्ये त्यावेळेस मी पूर्ण केलेली आहे. आणि या जर शाळेशी जर बोलणं झालं तर माझं माध्यमिक शिक्षण याच शाळेमध्ये झालेलं आहे. पुढचा चेंडू आता चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडू बनवून केला, चेंडू जाते तो वाईड इश मिडलला, 1 धाव पूर्ण होते. मात्र डायरेक्ट हिट केली होती. कदाचित नितीन सर जर चेंडू जर एसट्यावर आदळला असता तर नक्कीच एसटीची होण्याचा प्रयत्न इथे झाला असता. यस, आय रिमेंबर बबन शेठ टुर्नामेंट मला आठवली. ओमरमध्ये क्रिकेटचा संघ त्यावेळेला कुठल्या गुणामुळे प्रसिद्ध होता तर फक्त फिल्डिंग. अतिशय चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण होता, अतिशय चांगल्या प्रकारचे गोलंदाज होते. संदीप मात्रे कोण विसरणार त्या गोलंदाजाला. आता चेंडू या ठिकाणी पाहता झाला तर चेंडू पॉइंटला जातं, एक सोपा झेल जातोय त्या ठिकाणी, पहिला मोरा बाद होतोय. कदाचित नितीन सर हा चेंडू या पद्धतीने खेळायला पाहिजे होता. यस, बघा, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे लुक्स चांगले पाहिजे, फुटवर्क चांगला पाहिजे, गोलंदाजाला ओळखता आला पाहिजे का हा गोलंदाज कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, तर तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. कॉन्फिडन्स कमी आणि उत्साह जास्त होता या फटक्यामध्ये खास करून. आणि पहिली विकेट इकडे कुमार यांच्या मार्फत तिकडे जाते आणि कुमार यांनी बघितलं तर धावा इकडे केलेल्या आहेत ते म्हणजे फक्त 2 आणि 3 चेंडू खेळला, 2 धावा घेतल्या आणि त्यांची जागा घेण्यासाठी पुढचा खेळाडू मैदानाच्या धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे बॉथम पाटील. बॉथम म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे इयान बॉथम, खूप मोठी हिस्ट्री आमच्या चीफमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला, तर वेळ मिळाल्यानंतर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर बॉथम जातात. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आहे, डावकुरा फलंदाज खेळतोय. उदय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. आता खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला खोदून काढतायत. चेंडू जाते तो स्क्वेअर लेगला, 1 धाव पूर्ण होते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 6 या धावसंख्येवर. 1 बाद 6. तर नक्कीच तर इतिहास पहिला गोरदेव गावाचा फार मोठा इतिहास आहे. आपल्याला सांगता जर झालं तर नक्कीच हा पूर्ण दिवस आपल्याला कमी पडेल. या शाळेशी आपलं नाल जुळलेली आहे आणि जर पाहायला झालं तर हे मैदान आपण बनवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं झालं तर या माझ्या मुलीनं याच या शाळेमध्ये शिक्षण घेऊन BComचं तिने पदवी झालेली आहे.
आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर एक फ्रंट फुटवर गेले होते खेळण्यासाठी, मात्र चेंडूवर नक्कीच नितीन सर तुम्ही पहिल्यापासून बोलताय का चेंडूवर तुमचं लक्ष पाहिजे, तुम्ही क्रिकेट खेळता तुमचं फुटवर्क व्यवस्थित पाहिजे, चेंडूला व्यवस्थित गॅदर करता आलं पाहिजे, तरच तुम्ही त्या संघासाठी एक मोठी कामगिरी करू शकतात. षटक संपते पहिला धावसंख्या आहे ती म्हणजे 6. मिलन पटेल यांच्या माहितीसाठी ही शाळा एक असा अभिनेता ज्याने इकडे शिक्षण घेतलं, शरद पोनशे, मी विसरू शकत नाही. आतापर्यंत दादांना मी 3 वेळा भेटलोय, त्यांच्या गावाला जाऊन सुद्धा मी कॉमेंट्री केलेले आहे. चिपळूण आरवली आंबव हे त्यांचं ओरिजिनल गाव आहे. तर बघायचा 5 षटकांचा सामना आहे, थोडासा वेळ चाललाय, तर यानंतरचे किती षटकांचे सामने होतील कारण दिवस कमी आहे. संदीप गावण सर 5:45 वाजता काळोख एक्झॅक्टली थोडंसं व्हायला सुरुवात करते. तर बघा, चर्चा करू नका, चर्चा होगा तो फिर खर्चा भी होगा नंदलाल तरे सर, और खर्चा होगा तो तुमको मालूम है क्या होगा. नाही नक्कीच, कारण की आपण जे एवढं मोठं चांगलं आयोजन करतोय, मग नंतर जर तुम्ही असं जर वेळ वाया जर घालून दिला तर नक्कीच सामना 5 वरून 4, 4 वरून 3 गेल्यावर तर तुम्हाला चालेल का? मग आयोजनाने एवढं चांगलं आयोजन नियोजन करताय, त्याला तुम्ही तडा जाऊ देऊ नका, प्लीज कॉपरेट करा. यापुढची मॅच आहे दानी 11 गोडदेव आणि ज्या संघासाठी तुम्ही आलेले आहेत अमित पॅकर्स घोडबंदर. घोडबंदर म्हटलं तर मग तुमच्या घोडबंदर गावाला का नाव पडलं तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण मी सांगेन तुम्हाला. त्या काळामध्ये तो किल्ला कुठला व्यवसाय चालायचा, ते बंदर कुठल्यासाठी फेमस होतं आणि त्यामुळे तुमच्या घोडबंदर गावाला घोडबंदर हे का नाव पडलं, मॅच सुरू झाल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. नक्कीच नक्कीच असं बरीचशी माहिती नितीन सरांकडून आम्हाला मिळेल. आणि नितीन सर, ज्या मॅचसाठी तुम्ही आलात हा शब्द बोलू नका, कारण की मी या खास जो आलेलो आहे मी आज तुमच्यासाठी आलेलो आहे, तुमच्या आमंत्रणाच्या एक प्रेमापोटी मी या ठिकाणी आलेलो आहे. अमित पॅकर्स नक्कीच आमचा मुलगा आहे तो, आणि नक्कीच त्याला क्रिकेटचं वेड आहे. तर या ठिकाणी पाहायचं झालं तर षटक संपते पहिलं, धावसंख्या आहे ती 1/6. जबरदस्त असं आयोजन ओमरमध्ये घोडदेवचं हे मैदान कोण विसरणार, एक जबरदस्त असं आयोजन. मनीष आणि बॉथम एक फलंदाज बाद झालाय, मात्र ही जोडी आता पाहायचं आपल्या संघासाठी किती धाव जमिते. तर तसं पाहायला गेलं तर नितीन सर धावसंख्या फार मोठी तोकडी आहे. गोलंदाजीचं त्याला अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्यात आली, अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं, त्यामुळेच जे गोलंदाजाला वरचढ करायची होती, दबाव आणायचा होता फलंदाजावर, तो त्यांनी आणून दाखवलेला आहे. केतन वैती राईट हँड राऊंड विकेट, लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू मात्र जागेवर थांबतोय. नंदलाल तरे सर आणखीन एक राष्ट्रीय समालोचक डाव्या साईडला बसलेले आहेत. संदीप गावण सर दूरदर्शनवर कॉमेंट्री केलेली आहे, लाईव्ह रणजी असून दे इंटरनॅशनल खेळाडूंची त्यांनी इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेली आहे. साता समुद्रापार, मग कोल्हापूर, नागपूर, वसई, विरार, ठाणा सिटी, पालघर, सफाळे, आणि खरोखर अभिमान वाटतोय 15 ते 20 वर्ष संदीप गावण सर अतिशय चांगलं समालोचन करतात. नक्कीच नक्कीच. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जाते तो वायडीशी मिडानला आणि एक झेल टिपला जातोय, गडी बाद होते. दुसरा धावसंख्या आहे ती 6. मनीष पाटील बाद होत आहेत, संघनायक सुद्धा आहेत आणि ऑनर सुद्धा आहेत, बाद होत आहेत. आणि नक्कीच विकेटवर थांबणं गरजेचं होतं. सिक्सर किंग, षटकाराचा बादशाह हिरेन म्हात्रे आयकॉन प्लेअर आहेत. नक्कीच गावण साहेब तुम्ही एक चांगली माहिती देतात. आणि आपण दमनला जेव्हा आपण महाराष्ट्र क्रॉस करून दमनला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण समालोचक केलं होतं, आपले जवळचे मित्र आज आपल्यामध्ये नाही आहेत. भालचंद्र ठाकूर एक अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं त्याच्यामध्ये, आणि कुठेही स्पर्धा असू दे, जेव्हा जेव्हा त्यांना निमंत्रण भेटली त्या टायमाला तो व्यक्ती तिकडे पोहोचलेला होता. नंदलालजी, खरं तर मी समालोचन क्षेत्रामध्ये आहेत ते माझ्या गुरुमुळेच. स्वर्गीय भालचंद्र ठाकूर हे माझे गुरुवर्य आहेत आणि त्यांच्यामुळेच मला 2 वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली. आज शिवम दुबे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे. 2018 मध्ये मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला. त्याच्यानंतर पृथ्वी शाह या खेळाडूची सुद्धा मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली, आणि हे संपूर्ण श्रेय जातंय माझे गुरुवर्य भालचंद्र ठाकूर सरांना, त्यांच्यामुळे मी सर्व काही करू शकलो. धन्यवाद. मुसाफिर खोटे यांची सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू मी बघितले, चांगल्या आठवणी. तर सिक्सर किंग धीरेन म्हात्रे. नक्कीच म्हणाल्याप्रमाणे नितीन आलवे सर म्हणाल्याप्रमाणे आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर पूर्ण क्रॉस लाईन मधून चेंडूला खेळायचं होतं. डीप फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिडकवायचं होतं, मात्र चेंडू आणि चेंडू फली याचा काही संघर्ष होत नाही, निर्धावता तो चेंडू.
आणि नक्कीच आपण जेव्हा समालोचक करतोय नितीन सर, जेव्हा मग तो सिक्सरचा किंग असू दे किंवा गोलंदाजामध्ये तो किंग असू दे, मात्र त्यांचे जे डावपेच असतात ते समोर आपल्याला विकेटवर जेव्हा जे चालू स्थितीमध्येच पाहायला मिळतात. आजचा दिवस नंदलाल तरेसर खूप मोठा आहे. डाव्या हाताने आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जाते तो मिड विकेटला, एक धाव पूर्ण होते पाहायचा आहे आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 7 या धावसंख्या. नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर क्रिकेटचा डॉन आणि क्रिकेटचं ज्याला सुलतान म्हटलं जातं, आज आम्हाला सांगायला दुःख होतं की स्वर्गीय भानुदास पाटील आपल्यामध्ये नाही आहेत. काय एकाकाली मुंबईच्या क्रिकेटकडनं हैराण करून सोडलं होतं. मग तो संतोष गायचोर असू, उमेश मांजरेकर असू दे, अविनाश जाधव असू दे, नरेश सावंत असू दे, अतिशय चांगल्या प्रकारचा गोलंदाज. मग त्या गोलंदाजच्या बलावर ओमरमध्ये गोरदेव संघाने फार मोठा उच्चांक केला होता. पंच वाईट करताय आर्ग्युमेंट कुठल्याही प्रकारचं करू नका मित्रांनो. स्पर्धा तुमच्यासाठी आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. तर एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या 8. भानुदास पाटील. आणि नक्कीच मित्रांनो, आज जर तो या ठिकाणी असता तर आपण एक त्याचा वाढदिवस साजरा करू शकलो असतो आणि त्याचंच अभिष्टित साधूनच या यंग पिढीनं ही स्पर्धेला प्रारंभ केला आहे. 2 दिवस चालणारी ही स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख 1 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 रुपये. आता चेंडू शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, खेलना चाहते थे गेंद गे स्क्वेअर लेग के दिशा में, एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 9 या धावसंख्येवर 9 रन्स. ही धावसंख्या पाहिजे होती त्या प्रकारे धावसंख्या नितीन सर या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, कारण की त्याचं वैशिष्ट्य जातं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. सर्वात महत्त्वाचं म्हटलं झालं तर गोलंदाजी ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, कट टू कट, विकेट टू विकेट बॉलिंग करतात. त्याचं कारण यष्टीरक्षक उदय पाटील. यस, गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर पुन्हा जातोय, चेंडू जाते तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव होत आहे आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 10, डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. कोण विसरेल नंदलाल तरेसर 10 आकडा आला. न्यूझीलंडचा एजाज पटेल ज्यांनी वानखेड्याला रेकॉर्ड केला 10 विकेट घेऊन. जिम लेकर, अनिल कुंबळे आणि तिसऱ्या स्थानावर जाऊन बसलाय तो म्हणजे एजाज पटेल. 10 विकेट घेतल्या, किती सन्मान भेटला. त्याच्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या शुभ हस्ते त्याला 24 नंबरची जर्सी सुद्धा देण्यात आली आणि स्वतः विराट कोहली ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन त्याची पाठ थोपटली एजाज पटेल. नक्कीच नितीन सर, कारण की त्यांनी जे रेकॉर्ड घडवला त्यापूर्वी जो रेकॉर्ड केला होता जिम लेकरने रेकॉर्ड केला होता अनिल कुंबळे, आणि आता तिसऱ्या क्रमांकावर इतिहास मोठा घडवलाय तो म्हणजे आपल्या 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 तो पण आपला जर मातृभूमी आपल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. येस मित्रांनो, यानंतरचा सामना आहे. एक इनिंग झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे. दानी 11 गोडदेव आणि अमित पॅकर्स, संदीप गव्हाण सर असतील टॉस का बॉस मध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. तर प्लीज एक इनिंग झाल्यानंतर या. बॉलर्स नेम. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर जास्त 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 बाहेर जाते. पंच वाईट घोषित करतात. अवांतरधारे का ना होईना गिल येते गोलंदाजसाठी. शुभमन गिल यांचे बंधू ख्रिस्ती बांधवांना नातालच्या हॅपी क्रिसमस हार्दिक शुभेच्छा. पंच नो बॉल घोषित करतायत. अवांतर धावाने का होईना मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत या ठिकाणी आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या 2+1 3 धावा येत आहेत आणि या 3 धावांना संघाची धावसंख्या होते ती 14 धावसंख्येवर. तर नक्कीच नितीन सर या ठिकाणी पाहिजे तर तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या आता जर आपल्या या MBPL मध्ये तुम्ही जर क्रिकेट खेळताय, तुमचा जर परफॉर्मन्स दाखवताय, पूर्ण मैदान ओपन आहे, अतिशय चांगल्या प्रकारची विकेट आहे, तर या मैदानामध्ये जर खेळाडू वृत्ती जर तुमची असेल, फलंदाजी जर तुमची जर असेल तर यावेळेला धावसंख्या 30 ते 35 यायला पाहिजे होती. एक नम्रपणे विनंती आहे, प्लीज डिसिप्लिन दाखवा. बघा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सर्वजण बघतायत, तर प्लीज आर्ग्युमेंट करू नका. याच्यानंतर अंपायरचा ऑफिशियल इशारा जर आला तर मग आम्हाला खूप खराब वाटेल पॅनलाइज करण्यासाठी. प्लीज हात जोडतो. पडद्याच्या आतमध्ये जे कोणी आहेत त्याने तुम्हाला बाहेर जावं लागेल. बाउंड्रीच्या आतमध्ये
आता चेंडू या ठिकाणी पाया झाला तर एसटीजीचा अपील केलं जाते, जोरदार अपील केलं जातं, मात्र पंचावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाहीये. पायावर आदलतंय, लेगबायचा इशारा येतोय आमच्या गुणलेखकाला. एक धाव येते आणि एका धावनं संघाची धावसंख्या होती ती 15 धावसंख्येवर. 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक हाताला जात आहे गिल यांच्या रूपानं. अतिशय चांगल्या प्रकारचं असं मैदान. तर गावंड साहेब, नक्कीच मी म्हणाल की मीरा भाईंदरमध्ये अशी काही थोडीच मैदानं असतील की ती पूर्ण ओपन असतील. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रिव्हर्स स्वीप कदाचित फलंदाजाला वाटलं होतं का हा चेंडू आवाक्या बाहेर आहे, मात्र चेंडू आवाक्यामध्ये होता. NP स्पोर्ट्स 3 षटकार मारा, 500 रुपये मिळवा. जे जाळ्या इथे मिलन पाटील तुम्ही जाळी बघतायत का, बोसकी लागले ना बघा, ते जाळ्यात चेंडू जर गेला तरी सुद्धा तुम्हाला 500 रुपये जाळी लावले आहेत बघा. आउटसाइड लेग पुन्हा एकदा व्हाईटचा ऑफिशियल इशारा येतोय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16. श्रेयस अय्यरची मला आठवण झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू करताना इंडियन टीमचा 16वा खेळाडू. अतिशय मी सुरूपासून बोलतोय, प्रेक्षक असू दे की खेळाडू असू दे, तुम्हाला आज जर पूर्ण क्रिकेटची हिस्ट्री पाहिजे असेल, शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिजे असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आता चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी सकाळपासून मी आल्यापासून पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिशय चांगल्या प्रकारची 2 षटकार मारले होते यापूर्वीच्या सामन्यामध्ये, आपल्या संघाला विजयी करून दिला होता. अप्रतिम अशी षटकार दोन्ही मारले होते त्या फलंदाजांना. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फेकायचं होतं, मात्र साप त्रिफळला चित होत आहेत. या ठिकाणी पाहायचं झालं तर क्रॉस लाईन मधून केल्याला गेले होते, मात्र चेंडू ते पायावर आदलून सरळ एष्टेवर आदलतोय. नक्कीच असं थोडा टाइम आपल्याला कमी वेळा क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय नितीन सर, फार कमी वेळा पाहायला मिळतंय. येस, ॲक्रॉस क्रिकेट खेळताना बघा मी काय सांगितलं होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे लुक्स अतिशय चांगल्या प्रकारे पाहिजे. आजच्या डेटला टेनिस विश्वामध्ये एकच असा खेळाडू आहे जो ॲक्रॉस क्रिकेट सक्सेसफुल खेळतो. याच्या नावावर टेनिस विश्वामध्ये 21 पेक्षा जास्त शतकं आहेत. पुण्यातील एक गरीब कुटुंबामध्ये 1 तारखेला त्याचा जन्म झाला होता. 1 मेला 1 तारखेला गोटे अँपायरचा पण जन्म झाला. कृष्ण सातपुते सरांची मला आठवण येते का ॲक्रॉस क्रिकेट कसं खेळलं पाहिजे. तर ते खेळणं एवढं सोपं आहे आणि सिक्सर किंग म्हणून धीरेन मात्र यांच्याकडून अपेक्षा जास्त होत्या, मात्र प्रेक्षक थोडेसे नाराज झालेले आहेत. तरी सुद्धा काय नाही, नक्कीच नक्कीच दरम्यान गिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर क्रॉस द लाईन चेंडू जातोय तो, मात्र सरळ अविनाशी बाद होते. या ठिकाणी स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ झेल टिपला जातो. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्र सुरूपासून मी आणि नितीन सर बोलतोय का या ठिकाणी पाहायचं झालं तर पहिल्या षटकापासून जर पाहायचं झालं तर अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण आणि त्याच्या बलावर का होईना मात्र या संघाला पूर्ण फलंदाजी करणारा संघाला बांधून ठेवलंय नितीन सर, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. यस, कारण आता गोलंदाजाचं कौतुक करेन तर ब्रिलियंट अतिशय चांगली बॉलिंग. देखो मैं हमेशा कहता हूँ कोई भी बल्लेबाज हो अगर उसका कद छोटा है, मेरा कद कितना भी छोटा हो लेकिन मेरा धमाका जो होगा वो बहुत बड़ा होगा. इलाका किसका भी हो धमाका मेरा ही होगा. ये बल्लेबाज यहाँ पे कहेगा क्या? क्या लगता है आपको नंदलाल तरे सर? नक्कीच सांगू शकत नाही आहे, कारण की जर बोरिवली परिसरातील जर सचिन येतोय फलंदाजासाठी, जतीन अतिशय चांगल्या प्रकारचं माहिती नितीन सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मात्र अशी एक जर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं जर बघायचं असेल तर मी नक्कीच नाव घेईन मंदार गरुडे यांचं. MHB कॉलनीतील हा खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारचा खेळाडू. कित्येक सामने त्याने आपल्या फलंदाच्या बलावर संघाला जिंकून दिले होते. तो क्षण मी विसरू शकत नाही. संपूर्ण कपूर कुटुंबियांनी चेंबूरला उचलून घेतलं होतं. पैशांचा पाऊस पडला होता मंदार गरुडेच्या अंगावर. का बॅटिंग केली होती राजकोपर मेमोरियल कप मध्ये, तीच पुनरावृत्ती जतीन करेल का? येस, पाहूया आपण. आणि नक्कीच पुन्हा एकदा आम्ही दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय. मित्रांनो, कॉपरेट करा. एवढी मोठी स्पर्धा ओमरमध्ये गोडदेव यंग
स्टार कंपनीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन दिसतंय, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी दिसतंय. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघातील गणेश पाटील यांचे चिरंजीव यस गणेश पाटील चपल क्षेत्ररक्षक चाणक्य नीती त्यांच्याकडे होती. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. नक्कीच नक्कीच पहिल्या चेंडूला सामोरा जातोय. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. पंच 2 धावा घोषित करतायत आणि या 2 धावांना खातं खोललं जात आहे जतीन यांचं. आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 18 या धावसंख्येवर. तर नक्कीच जतीन यांची जी कारकिर्दी जी आम्हाला सांगितली, आमच्यापर्यंत पोहोचवली नितीन सरांनी, तर हा जर खेळाडू विकेटवर एक षटक जरी थांबला तर Yes, sir. या जर सामन्याचं चित्र आहे ते पूर्ण बदलून जाईल गावंड साहेब. एक इतिहास सांगतो तुम्हाला. 18 कडा आलेला आहे. अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 दिवसामध्ये 18 किल्ले जिंकले होते. हा इतिहासामधला इतिहास होता, कारण धावसंख्या 18. येस. तर नक्कीच या ठिकाणी मी पुन्हा प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना दर्शवितो, तर हा जर खेळाडू एक षटक जरी विकेटवर थांबला तर या 18 ज्या धावा आहेत 3 षटकामध्ये, तर हे चौथा आणि जर 5वं षटक जर पायाला गेलं तर नक्कीच धावसंख्या 40 ते 45 पर्यंत बघायला मिळेल. Yes, नितीन sir. सर. मनीष पाटील यांच्याकडून अपेक्षा जास्त होत्या, कारण मी त्यांना एक कान मंत्र दिला होता का मनीष तुला शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर उभं राहायचंय. 18 एक चेंडू शिल्लक आहे असं आम्हाला स्कोरर सांगतायत. पहिला चेंडू वाईट गेला, नंतर नो गेला, नंतर एक लेग बाय झाली, परत एक वाईट गेला, परत एक डॉट गेला, परत 2 विकेट गेल्या, परत एक 5व्या चेंडूवर 2 धावा गेल्या आणि एक चेंडू अजून शिल्लक आहे. 3 खराब चेंडू म्हणजे मित्रांनो तुम्हाला 9 चेंडूचं षटक टाकायचं आहे, एवढं लक्षात घ्या. 9 चेंडूचे म्हणजे लांबलचक षटक हाताळायला लागेल. या पाकिस्तानच्या मोहम्मद शमीनी तर 17 चेंडूचं षटक टाकलं होतं. तो इतिहास आहे. क्रिकेटमध्ये इतिहास बरेचसे आहेत नितीन सर. सेकंड चेंडू जो वाईट होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, तो वाईट दिला होता का सर? नाही ना. ओके, ओव्हर झाली. ओव्हर असतात, चुका होतात, नाही असं नाही. धन्यवाद, थँक्यू. महेंद्र पाटील भरपूर अनाउन्समेंट केली. माजी कॅप्टन, एक बाहुबली क्रिकेटर मिलन पाटील, ज्यांनी लागोपाठ 5 षटकार मारले होते, एक इतिहास घडवला होता. एवढी ताकद महेंद्र पाटील सरांकडे आहे. उद्याच्या दिवशी महेंद्र पाटील इतिहास घडवेल का पेनकर पाड्यामध्ये? हार्दिक शुभेच्छा आमच्या संघासाठी. कॅप तुम्हाला कंपल्सरी काढावी लागेल असं आमचे आयोजक आम्हाला सांगतायत, कारण तुम्ही गोलंदाजी करताय, फलंदाजाला थोडासा त्रास होईल. थँक्यू, धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. उदय पाटील, एकाच मैदानावर 4 व्हीलर गाडी आणि एकाच मैदानावर 2 व्हीलर गाडी असा आता गोलंदाज. चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू मात्र डोक्यावरून न जाता चेंडूचा झेल टिपला जाते ऑन साइडला. अतिशय चांगल्या प्रकारचे गोल. कमान डीजे कमान. धन्यवाद सन्माननीय सय्यद भाई साहेबांचं आगमन. कोण विसरेल या खेळाडूला जो आतमध्ये गेलेला आहे. हा खरा सिक्सर किंग आहे रायगावातील. किती वेळा यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले आहेत. नितीन कोळी साहेबांची आय रिमेंबर मला आठवण झाली. आज प्रशांत इतिहास घडवेल का? सय्यद भाई साहेबांचं आगमन. वेलकम सर, गुड आफ्टरनून. आप आए बाहर आई, जरूर कुछ बोलना चाहूँगा आपके बारे में जब आप यहाँ पे आएंगे हमारे इस स्टेज के ऊपर. वेलकम सर, गुड आफ्टरनून. आपका स्वागत है यहाँ पे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
जतीन मूर्ती लहान आणि कीर्ती महान, पाहायचा मंदर गरुडासारखी खेळी पाहायला मिळते का? आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर लेग स्टंपच्या जास्त 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 बाहेर जातोय, पंच वाईट घोषित करतात आणि अवांतर धावानं पाहायचं झालं तर एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते 19 या धावसंख्येवर. धावसंख्या नितीन सर फार तोकडी आहे. जर या ठिकाणी MBPLचा जर विचार केला तर चौथ्या षटकामध्ये 40 ते 45 धावा यायला पाहिजे होत्या. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा तर चेंडू जातोय तो डीप पाईन लेगच्या दिशेने आणि या एका धावनं संघाची धावसंख्या वाढून होते ती 20 या धावसंख्येवर. नक्कीच जतीन यांनी जा शॉट मारला तर मला नक्कीच आठवण आली या ठिकाणी ऑस्ट्रेलिया संघाचा डेव्हिड वॉर्नर. IPL मध्ये जर बरेचसे फटके डेव्हिड वॉर्नर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे असेच याच प्रकारे मारले होते आणि 16 चेंडूमध्ये 52 धावा कुटणारा IPL मध्ये प्रथम खेळाडूचं मी नाव घेईन तर डेव्हिड वॉर्नर. प्रतिम खेळी. स्ट्राईक प्रशांत खेळतोय. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडूला लॉप करायचं होतं, चेंडू जाते तो थर्ड मॅन डिव्हिजन मध्ये एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 21 या धावसंख्येवर. धन्यवाद सर. धावसंख्या ती म्हणजे 21. लागोपाठ 3 षटकार जर जतीनने मारले तर अभिषेक पाटील कडून इकडे 1500 रुपयाचं पारितोषिक. 21 आकडा आला, शुभ आकडा आला. IPL मध्ये ग्लेन मॅक्सवेलला विसरणार नाही. या 2021 मध्ये सगळ्यात जास्त षटकार क्रमांक 3 वर जो आहे तो ग्लेन मॅक्सवेल 21 षटकार मारले होते. कारण धावसंख्या ती म्हणजे 21. 21. गणपती बाप्पा मोरया पाहायचा आहे जतीनसाठी किती शुभ ठरते ते. आता चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर लेग स्टंपच्या जास्त 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 बाहेर जाते, पंच वाईट घोषित करतात आणि अवांतर धावानं पाहायचं झालं तर एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या येते ती 22 या धावसंख्येवर. नक्कीच जतीन वाट पाहतोय की मी जो विकेटवर थांबलोय त्याचा फायदा माझ्या संघाला मी करून देईन की नाही. धावसंख्या 22. टेस्ट क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू जो सर्वाधिक शून्यावर बाद झाला हा त्याचाच फक्त रेकॉर्ड आहे. श्रीलंकेचा मार्वन अट्टापटू 22 वेळा शून्यावर बाद. कारण धावसंख्या ती म्हणजे 22. काहीतरी कानमंत्र देत आहेत प्रशांत या छोट्या मुलाला. हा कानमंत्र सक्सेसफुल होईल का? आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडूपल्ली यांचं काय झालं, पायची चेरपणा बाद होते या ठिकाणी. दरम्यान जतीन बाद होत आहेत. जी धावसंख्या वाढवायची होती त्या ठिकाणी धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाजाचं वर्चस्व या सामन्यावर होते. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी मी सुरूपासून पाहिलं, पहिल्या षटकापासून पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. धानी 11 अमित पॅकर्स. टॉस साठी या धानी 11 आणि अमित पॅकर्स नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव प्लीज सांगा. काही लोकांना नाव माहिती नाही तर नाव सांगा प्लीज. आता मी सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की तुम्ही तुमचा 12वा किंवा राखीव खेळाडू या समालोचक कक्षाजवळ पाठवा, की जेणेकरून आम्ही हे जे समालोचक आहे तुमच्यासाठी करतोय ते समालोचक व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्लीज कॉपरेट करा. तुमचा 12वा खेळाडू पाठवा. नवीन फलंदाज आहे राकेश, गोलंदाज उदय पाटील नवघर. अप्रतिम गोलंदाजी उदय पाटील यांच्या मार्फत साईवार नवघर संघातून नेतृत्व केलं. राजू पाटील यांच्या जोडीला बरीच वर्ष उदय यांनी. फुलटॉस चेंडू पायावर आदळते, पंचाकडे अपील होते लेग बिफोर विकेटची. पंच हात बाजूला करून दाखवतात की ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे माझा खेळाडू. उदय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आजचा दिवस 25 डिसेंबर. 6 दिवस फक्त बाकी आहेत आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी. 6 वर्ष 2021 मधील बाकी 7 दिवस. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो थर्ड मॅनला. वाटत्या बॉलिंग, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी, व्हेरी मॅग्निफिसंट बॉलिंग उदय. अप्रतिम चेंडू. आणि नक्कीच हा प्रकारे जे तुम्ही गोलंदाजी करताय नक्कीच त्या मग चौथं षटक आहे. चौथा षटक जर पाहायला गेलं नितीन सर ती हाणामारीची षटकं असतात. 5 षटकाचा जर विचार केला तर शेवटची चौथा आणि 5वं षटक आहे ते गावंड साहेब
हाणामारीची षटकं असतात. मग या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा यायला पाहिजे. Yes, मात्र तुमचा- गोलंदाजीचं पृथ्वीकरण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे ती उदय यांनी. बघा तुम्हाला एक तर रन रेटनी खेळायचं आहे आणि तुमचा रन रेट जर तुम्ही बॅटिंगच नाही कराल पहिल्या इनिंगला तर तुमचा रन रेट कसा वाढेल. मिलन पाटील विचार करतात पुढच्या वेळेला संघ मालक बनावं लागेल. मात्र त्यासाठी तुम्हाला 25,000 एंट्री आणि एक्स्ट्रा खर्च मला सांगण्याची गरज नाही. 15 खेळाडू जे असते सगळे असतात पिणारे खाणारे आहेत. खर्च भरपूर आहे. संघ मालक बनणं इतकं सोपं नाही पण तुम्ही बनू शकता अशी आम्हाला अपेक्षा आहे पुढच्या वर्षी. नक्कीच शेवटचं षटक एक जबरदस्त असं स्पर्धेचं आयोजन. जयदीप म्हणलं का जयदीप घरात चॉमीची आठवण येते. नक्कीच अदानी मधून आपली कामगिरी करतोय. अदानीचा चांगला एम्प्लॉय आहे जयदीप घरात. नेहमीच आम्हाला भेटतात. नेहमीच भ्रमणध्वनीवर आमचं बोलणं होतं. जयदीप घरप, चंद्रकांत शिंदे, विवेक कदम, जितेंद्र देवरूपकर, अमित गोलतकर, अनिल गोलतकर असे 3 बंधू जे लागले होते त्या संघासाठी. अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे फेकी जर पाहिली तर पाहिलंय तुम्ही तर स्क्वेअर लेग म्हणजे मिडॉनच्या सीमारेषेजवळ चेंडू सरळ एसटीच्या हातात जातोय. सुरूपासून जर पाहिलं तर अतिशय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. शेवटचं ओव्हर आहे. षटकार आणि चौकार तर लागले पाहिजे. धावसंख्या 23. जावेद मेहता देन वीरेंद्र सेहवाग 23 षटकं टेस्ट क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू आता जयदीप मात्र यांचा लॉक चेंडू करतायत. या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू ऑन साइडला नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एक या धावेने धावसंख्या होते ती 24 या धावसंख्येवर. की धावसंख्या फार तोकडी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र ही धावसंख्या आता जर शेवटचे जर यस आमचे जर किती चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू शिल्लक आहेत तर 3 चेंडूवर आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या आतमध्ये एकदा काढली जाते आणि एका धावानं संघाची धावसंख्या होती ती 25 म्हणजे 25 डिसेंबर आजचा दिवस आणि नाताल. क्या बात आहे. 25 तारीख तर इंडियन टीम कधी विसरू शकत नाही. 25 जून 1983 लॉर्ड्सचं मैदान वर्ल्ड कप उचलला होता कपिल देव निकंद सरांनी. आठवण झाली मला. 25 धावसंख्या. जयदीप पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना रनअप मध्ये थोडेसे चुकी होते. दानी 11 अमित पॅकर्स घोडबंदर दोन्ही संघांना विनंती करतो मित्रांनो कॉपरेट करा की पाहुण्यांच्या हस्ते आम्हाला तुमचं नाणेफेक घेतली पाहिजे. तुमचे या ठिकाणी तुमचे संवाद काढता आले पाहिजे आमच्याशी. तुमची मुलाखत घेतली जाते. आता चेंडू लॉप होतोय. चेंडू जातोय लांब 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 आणि षटकार. 6 धावा येत आहेत आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 31 या धावसंख्येवर. असे षटकार नितीन सर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये यायला पाहिजे होते जेणेकरून ती या सामन्याचं जे गणित जे होतं ते 55 ते 60 धावापर्यंत यायला पाहिजे होतं. दानवी 11 वर्सेस अमित पॅकर्स दोन्ही संघनायक प्लीज. जयदीप पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. थँक्यू डीजे. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर पुन्हा एकदा क्रॉस लाईन मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न असफल होतोय. चला दोन्ही कॅप्टन्स दानी 11 गोड आणि पॅकर्स यांना विनंती आहे. संदीप गावांना मी पुन्हा एकदा मी नंदलाल तरे साहेबांना विनंती करतोय प्लीज टॉस का बॉस मध्ये दोन्ही कॅप्टन टॉस काहीतरी इंटरव्ह्यू घ्या काहीतरी वेगळं विचारा. मी विनंती करतोय माईक घेऊन नंदलाल तरे सरांना. चला यानंतरची मॅच आहे दानी 11 गोडदेव आणि अमित पॅकर्स घोडबंदर. धानी 11 गोडदेव अमित पॅकर्स घोडबंदर. संघ घोडबंदरचा कॉमेंटेटर सुद्धा घोडबंदरचे बघायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स प्लीज या. हॅलो हॅलो. नक्कीच नाणेफेक केली जाते या ठिकाणी. अमित पॅकरचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आमचे जवळचे मित्र आहेत जयेश घरात. जयेश या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान आहे. घोडबंदर सारखं आपलं मैदान आहे. पूर्ण ओपन आहे. हिरवळ आहे. अतिशय जर नाणेफेक जिंकली तर सर्वप्रथम तू काय घ्यायचा विचार करशील? क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण करताना कुठला गोलंदाज वापरला पाहिजे पहिल्या षटकापासून आताचा जर सामना पाहिला पहिल्या षटकापासून जे गोलंदाज वापरले गेले त्या गोलंदाजांना यश आलं म्हणजे फलंदाजावर जो दबाव आणण्याचा होता तो त्यांनी पूर्ण केला शेवटच्या चेंडूवर 5व्या चेंडूवर षटकार मारला 24 धावसंख्येवर 31 वर गेली तर तुझं गणित याच्यामध्ये काय असेल कुठल्या प्रकारे गोलंदाज वापरायला पाहिजे जर तू क्षेत्ररक्षण घेतल्यावर आणि कुठल्या प्रकारे जर फलंदाज वापरायला पाहिजे जर लेग साईड आणि ऑफ साईड जर पाहिली तर पूर्ण मैदान ओपन आहे तुमच्यासाठी धानी 11चा संघनायक या धानी 11 गोडदेव. तर कुठल्या प्रकारची फलंदाजीमध्ये तू वर्चस्व करशील तर पहिला फलंदाजी आली तर आम्ही 50+ करायचा प्रयत्न करू आणि गोलंदाजी आली तर कुठल्या प्रकारचा गोलंदाज स्वतः तू गोलंदाज पहिले षटक घेऊन येशील की गेल्या वर्षाचा जर काळ पाहिला तर 2020 पासून तो मास्टरमध्ये जॉईन झाला अतिशय चांगल्या प्रकारचा तू गोलंदाज अतिशय चांगल्या प्रकारची तुझं क्षेत्ररक्षण आहे तर कुठला मुख्य हेतू असेल या पहिल्या सामन्यावर काढण्यासाठी तुझा जिंकण्याचाच प्रयत्न करू तसा बॉलर मी आहे प्रतीक घारे आहे आकाश बंगा आहे अतिशय चांगल्या प्रकारचे संघ तुम्ही निवडलेला आहे तर देवेंद्र पेडवेकर जो आहे तो खेळाडू तुमच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे का आहे यस गेल्याच रविवारी आपण पाहिलं होतं GPL मध्ये तर नाणेफेक केली जाते या ठिकाणी वेदांत पाटील आणि जयेश घरत एक लढतीची चूरच या ठिकाणी आणि या ठिकाणी नाणेफेक केली जाते सय्यद भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते कोण बोलतोय वेदांत पाटील बोलतायत तर नक्कीच जयेश अमित पॅकर्स यांनी नाणेफेकीचा कोल जिंकले आपला निर्णय सांगतील आपल्या गड्यांना विचारून निर्णय सांगतील एनिवे मात्र तर लगेच जयेश यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे जयेश तू म्हणाल्याप्रमाणे गणपती बाप्पाने तुला आशीर्वाद दिलेला आहे की तू म्हणाला का आम्हाला मी जर टॉस जिंकला तर मी क्षेत्ररक्षण स्वीकारेन टॉस तू जिंकलेला आहे क्षेत्ररक्षण स्वीकारलं याच्या पुढचं तुझं गणित काय असेल काय गणिमी कावा असेल या मैदानामध्ये तुझा आणि आम्ही कमीत कमी 45 आतमध्ये समोरच्या संघाला रोखण्याचं काम करू पहिलं षटक टाकण्याची मुभा तू कोणाला देशील की पूर्ण हे सूत्र तू तुझ्या हातात घेशील का टीम मीटिंग करून समजेलच पहिल्या ओव्हरमध्ये एनिवे ऑल दी बेस्ट अतिशय चांगल्या प्रकारची माहिती जयेश तुने तर नक्कीच वेदांत या ठिकाणी घोडबंदर सारखा एक बलाढ्य संघ आहे गेल्या वर्षी जर पाहिलं तर नवघरमध्ये त्यांनी 3रं बक्षीस सुद्धा पटकावलेलं होतं अमित पॅकर्स अतिशय चांगल्या प्रकारचा देवेंद्र पेडवेकर आणि जयेश घरत मी दोनच खेळाडूंची नाव घेतोय खेळाडू भरपूर आहेत पण अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत आता क्षेत्ररक्षण तुम्हाला फलंदाजी कुठल्या प्रकारे फलंदाजी केली स्वतःच्या होम ग्राउंडवर तू खेळणार आहेस कुठल्या प्रकारची फलंदाजी असेल काय मुख्य हेतू असेल तुझा जो स्वाभाविक गेम असेल तोच खेळू जो बॉलच्या मेरिटवर आम्ही खेळू जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि जे आमची बॅटिंग लाईन आहे ती पण चांगली आहे त्यामुळे आम्ही कुठला प्रेशर नाही घेणार हा तो आमचा स्वाभाविक गेम खेळणार नक्कीच वेदान एक चांगली बातमी तुम्ही मला दिलीस आणि नक्कीच या प्रत्येक कर्णधाराकडून ही बातमी नितीन सर आपल्याला ऐकायला पाहिजे की कुठल्या प्रकारे तुम्ही प्रेशर घेणार नाही पण आमचं जे ॲक्रेलिक म्हणजे नॅचरल क्रिकेट आहे ते आम्ही आमच्या मैदानात खेळू थँक्यू वेदान सन्मान याच दरम्यान आम्ही करतोय या ठिकाणी स्वागत आम्ही शब्दसुमराने केलं होतं आता पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करतोय टीम केअर सर्व्हिस सेंटरचे माल आदरणीय सन्माननीय सय्यद भाई थँक्यू वेदांत सन्मानित किया जा रहा है जयेश दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि मी विनंती करतो गावण साहेबांना जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तो धावतं समालोचक घेऊन येतील गावण साहेब इथे सन्मानित केलं जातं सय्यद भाई यांना ज्यांचं बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय मी विनंती करतोय महेंद्र पाटील साहेबांना कुलदीप सर या ठिकाणी आहेत कुलदीप सरांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी केलेला आहे दोघांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी आपण केला गेलाय आणि खास करून या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध करून देणारे महेंद्रजी पाटील यांचा सन्मान केला जातोय नितीन वारे टेनिस क्रिकेटमधील अतिशय चांगला खेळाडू वक्तृत्व खूप चांगलं आदर्श खेळाडू नितीन वारे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय बाहुबली यांचा आणि राकेश म्हात्रे साहेबांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय मॅच फार महत्वाचा आहे त्याहीपेक्षा आम्हाला मान्यवर फार महत्वाचे आहेत मॅचकडे आमची नजर असेलच मात्र इकडे राकेश म्हात्रे साहेबांचा आम्ही सन्मान करतोय स्पर्धेकरता लागणारे संपूर्ण चेंडूंची सोय
त्यांच्या माध्यमातून चालू आहे. नितीन नाईक यांच्या हस्ते राकेश म्हात्रे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करतोय, स्वागत करतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणाऱ्या चेंडूंची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून चालू आहे. मॅच स्टार्ट होतोय, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. लेट कटचा फटका गली क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलंय, एक धाव पूर्ण केली आणि एका धावेनिशी खातं उघडलंय. सय्यद भाई आणि कुलदीप सर इथून रजा घेत आहेत. धन्यवाद सर, आपला बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला या स्पर्धेकरता दिलेत. चालू असलेल्या मॅच मध्ये जितू पॅकर्स नवघर संघाला जिंकण्याकरता लक्ष्याचा विचार केला तर 32 धावसंख्येचं लक्ष आणि 32 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी आले. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. उदय डेंजरस मॅन, अतिशय स्फोटक असा खेळाडू आहे. अनेक पारितोषिक त्यांनी पटकावलेत आणि इथे पारितोषिक लावलं जाते देवा पाटील साहेबांकडून. चौकारांकरता 100 आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. नंदलाल दितरे अतिशय चांगले समालोचक, चांगले उद्योजक, चांगलं व्यक्तिमत्व. ओहो, स्लॉट मध्ये चेंडू दिला होता मात्र एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जातात त्या 2 धावा. एक धाव फार मोलाची आहे. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल तशीच क्रिकेटची लाईफलाईन डबल आणि सिंगल. या डबल आणि सिंगल धावसंख्येवर भर देणं फार महत्वाचं आहे. आव्हान तितकं कठीण नाही आणि त्याचा पाठलाग करण्याकरता हे प्रारंभिक फलंदाज उतरत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा घेतला जाईल काय? ऑफ स्टंपर शफल झालंय, चेंडूला चॉक केलंय, चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात आणि एक धावेनिशी पुन्हा एकदा बदल. धावसंख्या झाली ती 3-6 कडे जर आपण बघितलं तर सध्याचा मोबाईल तुम्ही वापरतायत त्या मोबाईल करता फार महत्वपूर्ण आकडा आहे. 3 एप्रिल 1974 मोबाईलचा आविष्कार. मोटोरोला कंपनीचा पहिला मोबाईल या दुनियामध्ये अस्तित्वात आला. ओ सरळ बॅटचा वापर, चेंडू करते हवाई सफर. 1 बाउंस, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार, हा आलाय चौकार. कम ऑन डीजे. थँक्स डीजे. रिप्ले मध्ये आपण बघितलं काय कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल, साहिल पाटील, बंटी कुमार खूप सुंदररित्या कैद करतायत या चेंडूंना. कशा पद्धतीने चेंडूला खेळलं गेलंय. हा ऑन ड्राईव्ह हवाई सफर सफल झालंय आणि 4 धावांची धावसंख्येत बदल. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा. प्रत्युत्तर देतोय जितू पॅकर्स नवघरचा संघ, कारण महादेव 11 या संघाने पहिल्या डावात 5 षटकात धावा जमा केलेल्या होत्या. त्या 6 गडी बाद 32 आणि 33 धावांचं आव्हान. ओ क्रॅकिंग स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडलाय. बघता बघता फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. याचबरोबर पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 32 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना जितू पॅकर्स नवघर संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद 9 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, आगरी कोळी, मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2021. वेलकम बॅक. या छोट्याशा ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा प्रतिक्रिया जाणून घेतोय. आमचे साथी समालोचक मित्र वरिष्ठ समालोचक नंदलाल तरे. नंदलालजी, पहिले षटक संपलंय, 32 धावांचा पाठलाग आणि पहिल्याच षटकामध्ये 9 धावा, बिनबाद नाबाद, दमदार सुरुवात. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी या साईडला या संघाची चालू आहे. जर पाहिलं त्यांनी तर जी चुकी केली होती समोरच्या संघानं, का जो दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता तो दबाव प्रेशरमध्ये जे केले होते तर प्रेशर न घेता खुलेआम केलेले आहेत. आणि जर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर एक चौकारासह पहिल्या षटकामध्ये धावा जमलेल्या आहेत त्या 9. आणि तिथंच 9 धावा चाललेल्या आहेत. आणि जितू पाटील साहेबांनी इथं पारितोषिक लावलंय. षटकारांची हॅट्रिक जरी साधली तर 1000 रुपये आणि विकेटची हॅट्रिक जरी साधली गोलंदाजाने तरी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. याचाच अर्थ दोन्ही संघातील खेळाडूंना मोटिवेट केलं जातंय, प्रेरित केलं जातंय, त्यांना उत्तेजित करण्याचं काम करतायत अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व.
जयदीप नाईक आणि पिंट्या भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. समालोचक कक्षाकडून आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जयदीप नाईक आणि पिंट्या भाऊ साहेबांचं आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. मॅच कडे रवाना होऊया. 9 धावा धावफलकावर लागलेत. 32 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आणि आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय सचिन पाटील, मॅन फ्रॉम राई. त्याचा हा पहिला चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फलंदाजाने खेळलाय. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या झाली ती 10 रन्स ऑन द बोर्ड. फक्त आपण रिक्वायर रन रेटचा जर आपण विचार केला तर खूपच कमी सरासरी हवी आहे, कारण ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये गोलंदाजी झाली ज्योती पॉकर्स या संघाची. उदय पाटील खेळतोय 4 चेंडूला सामोरे जाऊन 7 वर आणि अक्षय हा खेळाडू खेळतोय 3 चेंडूंमध्ये 3 या धावसंख्येवर. अक्षय पाटील, उदय पाटील हे 2 खेळाडू आपल्याला या संघाच्या माध्यमातून आता प्रारंभिक फलंदाज म्हणून उतरताना दिसत आहेत. क्रिकेट म्हणजेच आज जर बघितला तर सर्वांचाच आवडता खेळ बनलाय. युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलंय ते फक्त आणि फक्त क्रिकेट. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेंथ ट्रीटमेंट पूल केले, पूल पॉवरफुल. चेंडू सीमारेषे पार आणि बघूया किती धावां करता चेंडू निघून गेलाय. डिक्लेरेशन झोन आणि धावा मिळत आहेत 2. या 2 धावा, 2 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली. धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. दमदार सुरुवात. एक तरी ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल नंदलालजी जर या ठिकाणी रोखायचं असेल ज्योती पॉकर्स या संघाला तर. नाही, अतिशय चांगल्या प्रकारचा खेळाडू समोर उभा आहे, त्याला कसं बांधलं पाहिजे. एक तुम्ही आता जे गोलंदाजी करताना एक तुम्हाला पूर्ण सूत्र हातामध्ये घ्यावं लागेल. उदय पाटीलचं जर नाव घेतलं एक अष्टपैलू खेळाडू मी सुरूपासून बोललेलो आहे. यंगस्टारमध्ये खेळणारे म्हणजे साईवार नवघरकडून राजू पाटीलचे धडे त्यांच्या जवळ आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा एक अष्टपैलू खेळाडू आहे उदय पाटील आणि ज्या प्रकारे फलंदाजी करायची आहे त्या प्रकारे तो फलंदाजी करून दाखवतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी करायची होती ते त्यांनी दाखवून दिलेली होती. अगदी बरोबर नंदलालजी. स्टार खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि त्या पद्धतीने खेळ. शॉट ऑफ लेंथ खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. दोन्ही शतरक्षकांनी आळसपणा दाखवला. आळस हा माणसाच्या प्रत्येक जीवन जगत असताना प्रत्येक कामामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि तो शत्रू मला दिसला या 2 शतरक्षकांमध्ये. कॉलिंग नव्हतं. नक्कीच गावंड साहेब या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे होता. मग तो पॉइंटचा क्षेत्ररक्षण होता किंवा कव्हरचा, पण त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडूला उडवलाय हाय अँड हँडसम बिगी. डीजे कमान. डीजे मास्टर जरा इकडे येऊन जा, आम्हाला भेटून जा प्लीज. डीजे मास्टर जरा इकडे येऊन भेटून जा मित्रा. या 6 धाव मिळत आहेत. या 6 धावांची धावपळक पुढे सरकतोय. शेअर मार्केट बहरलंय. धावसंख्या झाली ती बिनबाद नाबाद 19. करंट रन रेटचा जर आपण विचार केला तर 11.40च्या सरासरीने धावपळक सध्या अद्यावत होतोय आणि रिक्वायर रन रेट जो हवा आहे तो 3.25च्या सरासरीने. गोलंदाजी मार्गावर सचिन पाटील. आकुटाबाद चेंडू ऑन साइडला, वाइड ऑफ लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउंड सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार हा लय चौकार. थँक्स डीजे. काय चांगला प्रेक्षक वर्ग चोहे वाजून या क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता उपस्थित आहे. कारण ही टुर्नामेंट कुठली सुरू आहे, ही लीग कुठली आहे तर आगरी कोळी प्रीमियर लीग आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू हवेत, वाइड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि आता या फलंदाजाला अक्षय नावाचा फलंदाज हा बाद होतोय. 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहे 23. थँक्यू डीजे. गावंड सर मी तुम्हाला इकडेच थोडंसं थांबवतोय की जेणेकरून मी जेव्हा एंट्री केली तेव्हा या ठिकाणी मी पाहिलं ते 2 कोळी बांधव जे आहेत स्टॅच्यू ते तुमचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत. खरोखर हार्टसाप आहे तुमच्या या गोरदेव संघाच्या यंगस्टारला. अतिशय चांगल्या प्रकारची तुम्ही एंट्री करून दाखवली आणि तुम्ही दाखवला का ही स्पर्धा जी चालू आहे उमरमध्ये गोरदेवच्या मैदानात ही आगरी कोळी लोकांचीच आहे. आणि मी डीजे बंधूने याच्यासाठी बोलवलं होतं मित्रा, आज क्रिसमस नाताल आहे
किस्ती बांधवांची गाणी लाव, आगरी कोळ्यांची गाणी लाव, तर हाटसाब आहे मी नक्कीच. ही खऱ्या समाजाची अर्थाने- स्पर्धा आहे आणि या खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली, खेळाडूचं मनोबल वाढण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली. खरोखर मित्र हॅट्सअप आहे तुम्हाला. Yes, खरोखरच गावण साहेब. निश्चितच आपल्याला सुद्धा नेहमीच इच्छा असते की आपल्या समाजाचा एखादा खेळाडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळावा. जरी तो टेनिस क्रिकेटपटू असला तरी भविष्यामध्ये त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकते. कारण केदार जाधव हा सुद्धा टेनिस क्रिकेट खेळायचा. त्याच्यानंतर बघितलं आपण भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला सुद्धा सुरुवातीला टेनिस क्रिकेट खेळावं लागलं. मला अभिमान आहे, मी आगरी समाजाचा आहे आणि मला समालोचन करण्याची संधी या आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये दिली गेले. 2 षटकांमध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये जितू पॅकर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 9 रनची आवश्यकता. काय वाटतंय? अतिशय चांगल्या प्रकारची त्यांची फलंदाजी चालू आहे. सुरूचा पहिल्यापासून चेंडूचा विचार केला आतापर्यंत जर पाहायला गेलं तर उदय पाटील विकेटवर आहेत. वाईट चेंडू जातोय, एक धाव येते, तर या सहज धावा कशा खिशात पडता येईल हा हेतू घेऊनच हे 2 फलंदाज विकेटवर उतरले होते. यस गावण साहेब. हा अगदी बरोबर. हा हेतू तर असायला हवा, हा उद्देश असायला हवा. फुल टॉस चेंडू, हा फुल टॉस गमावलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव पूर्ण केली. वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि या एका धावणीची धावपळक पुढे सरकतोय. धावपळकवर धावा लागल्या त्या 25 धावा. प्रेक्षकांच्या माहिती करता महादेव 11 विरुद्ध जितू पॅकर्स नवघर या दोघांमध्ये तुम्ही लढत पाहतायत. 32 धावांचं आव्हान आहे 5 षटकांमध्ये आणि आव्हानाचा पाठलाग करताना सर्व काही व्यवस्थित झालंय जितू पॅकर्स या संघाच्या बाजूने. आता चेंडूला टॅप करण्याचा प्रयास केला. आयकॉन खेळाडू आहे प्रफुल्ल पाटील, पप्प्या या नावाने ज्याची जास्त ओळख आणि घोडबंदर येथील ते मैदान मला आठवतंय. उत्तन संघाचा गोलंदाज होता. त्या उत्तन संघाच्या गोलंदाजा विरुद्ध 2018 मध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार या फलंदाजाने ठोकलेत आणि म्हणूनच या फलंदाजाची जितू पॅकर्स या संघामध्ये वर्णी लागले ती आयकॉन खेळाडू म्हणून. विनर स्पोर्ट संघाच्या माध्यमातून सुद्धा त्याने क्रिकेट खेळलाय. आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठी मागे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण, एका धावेची धावपळक पुढे सरकतोय. धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. मला आठवतंय चांगल्या मॅचेस घोडबंदर येथील मैदानावर नेहमीच होत असतात. पप्प्या काय चांगला आता चोप दिलाय. हवेमध्ये चेंडू होता, शतरक्षकाला हलकासा स्पर्श केलाय आणि हा चेंडू निघून गेलाय. 1 धाव पूर्ण, एका धावेचे धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 28. जिंकण्याकरता आता जे लक्ष आहे 32 धावांचं त्याचा पाठलाग करताना सर्व काही व्यवस्थित होतंय. 4 धावांची गरज आहे कमीत कमी चेंडूंमध्ये आणि जी शेवटच्या क्षणाला जी सरासरी पाहायची असते, जर रन रेट पाहायचा असतो तो इथे कामी येईल. ओ पुन्हा आता फुल टॉस करून खेळायचा होता. उदय या फलंदाजाला अगोदरच मनामध्ये इरादा त्यांनी बनवला होता ऑफ स्टंपर शपळून खेळायचा. उदय डेंजरस असा खेळाडू आहे. अनेक अविस्मरणीय खेळी त्यांनी साकारलेत आणि एक वेळ त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर गाडी सुद्धा मिळाली आहे. असा हा नामचीन खेळाडू उदय. ओ चांगला टोळावलाय. 1च धाव मिळेल. वाईड ऑफ मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय आणि ह्याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपळकावर धावा लागला जातात जितू पॅकर्स नवघर संघाच्या. 1 गडी बाद 29. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 3 धावा. पप्पू पिसेकर साहेबांकडून अक्षय पाटील करता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2021. थँक्स डीचे आणि वेळ वाया जातोय याकडे लक्ष द्या. वेळ हे फार महत्वाचे आहे मित्रांनो. नुकताच 500 रुपयाचं पारितोषिक आलंय पिसेकर बंधू यांच्या माध्यमातून. ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडू डावेष्टीच्या बाजूला वळणारा आहे गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर श्रावण्य नावाचा गोलंदाज मार्गावर आलाय आणि त्याचा पहिला चेंडू स्क्वेअर टाकला गेलाय. अतिरिक्त धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती
30 श्रावण्या नावाचा गोलंदाज आलाय. वाईडचा इशारा आल्यानंतर 30 धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. हो बघितलं यॉर्कर लेंथ चेंडू होता, फुलवर लेंथ चेंडू होता आणि त्या चेंडूला सन्मानित केलंय. डिफेन्स फॉरवर्ड डिफेन्स हा फार महत्वाचा आहे. फॉरवर्ड डिफेन्स बॅकवर्ड डिफेन्स हे डिफेन्सचे प्रकार आहे ते तुम्हाला ठाऊक असायला हवं. कधी बॅकफुटला जाणं आणि कधी फ्रंटफुटला यावं या सर्व गोष्टींचा विचार हा फलंदाजाने करायला हवा. हा क्लास आहे त्याचा. आकुटाबादा चेंडू ऑन साईडला जमिनी लगत हा पटका खेळ आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण. स्कोर इज लेबल. पहिल्या डावातील धाव संख्येची बरोबरी साधली जाते कारण पहिल्या डावामध्ये जर आपण विचार केला तर 6 गडी बाद झाले होते महादेव 11 या संघाचे आणि प्रत्युत्तरादाखल 1 गडी बाद. आतापर्यंत चांगला प्रवास 31 धावांचा. ऑफ स्टंपच्या बाहेर कदाचित हा चेंडू आहे का? यस. पंच अशोक राऊत सरांचा इशारा आलाय. दॅट्स वाईट बॉल. खेळ खल्लास आणि अशा रीतीने हा मॅच जिंकला.